नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सचिन अतकरे एमपीएससीच्या महाराष्ट्रातील त्याचबरोबर यूपीएससीच्या देशभरातील सगळ्यात मोठ्या लाईव्ह प्लॅटफॉर्मवर म्हणजेच अनअकॅडमीवर आपणा सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. क्रॅक ऑल महाराष्ट्र एक्झाम्स विथ अस म्हणजे एमपीएससीच्या महाराष्ट्राच्या संदर्भातील सर्व परीक्षा तुम्ही आमच्यासोबत पास व्हा, त्यासाठी हा एक स्पेशल क्लास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलेलो आहोत. लेट्स क्रॅक महाराष्ट्र एक्झाम्स. यासाठी तुम्हाला भारतातील सगळ्यात लार्जेस्ट लर्निंग प्लॅटफॉर्म म्हणजेच अनअकॅडमीवर यायचं आहे. यामध्ये तुम्हाला जी माहिती मिळणार आहे ती मी तुम्हाला थोडक्यात देतो. माझा परिचय, माझं नाव सचिन रामराव अतकरे. मी यूपीएससी एमपीएससी एक्सपर्ट आहे. गेले 10 वर्ष झाले मी एमपीएससीच्या टीचिंग क्षेत्रामध्ये आहे. माझी स्वतःची संस्था आहे ध्येय फाउंडेशन, त्याचा मी डायरेक्टर आहे. गेल्या 10 वर्षामध्ये मी एमपीएससी आणि यूपीएससीमध्ये इतिहास, राज्यशास्त्र आणि परराष्ट्र आपले संबंध धोरण जे आहे, अर्थशास्त्र, सायन्स, त्याचबरोबर मराठी ग्रामर, करंट अफेअर्स हे सगळे विषय शिकवतोय. स्पर्धा परीक्षेची महाराष्ट्रामध्ये जागृती व्हावी यासाठी जवळपास 1465 सेमिनार्स मी महाराष्ट्रभरामध्ये घेतलेले आहेत. बेसिकली मी मोटिवेशनल स्पीकर, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट कोच, बिझनेस कोच म्हणून काम केलेलं आहे. माझं ग्रॅज्युएशन नॉर्थ महाराष्ट्र युनिव्हर्सिटी जळगावमधनं झालेलं आहे आणि माझ्या ग्रॅज्युएशनचा जो सब्जेक्ट होता तो इंटरनॅशनल रिलेशन्स, पॉलिटिकल सायन्स अँड इंटरनॅशनल रिलेशन्स हा होता. जर तुम्ही अनअकॅडमी या भारतातल्या सगळ्यात मोठ्या लाईव्ह क्लासवर आले तर तुम्हाला प्लॅटफॉर्ममध्ये या काय मिळणार आहेत? तुम्हाला डेली लाईव्ह क्लासेस मिळणार आहेत. दररोज चालू क्लासेस तुम्हाला सध्या मिळणार आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या सगळे कोचिंग सेंटर्स बंद आहेत, परंतु ई लर्निंग म्हणजे लाईव्ह लर्निंग सुरू आहे. यामध्ये तुम्हाला तुमच्या टॉप एज्युकेटरसोबत बोलता येऊ शकतं, त्यांच्यासोबत डिस्कशन करता येऊ शकतं, तुमचे डाऊट्स विचारले जाऊ शकतात, क्वेश्चन आन्सर्स पोल्स चालू क्लासमध्ये तुम्हाला मिळू शकतं. स्ट्रक्चर्ड कोर्स याच्यामध्ये आहेत, ज्यामध्ये तुमचा जो सिलेबस आहे, एक्झामचा सिलेबस आहे, तो कंप्लीट करण्यासाठी आणि बेस्ट प्रिपरेशन करण्यासाठी तुम्हाला मदत मिळणार आहे. लाईव्ह टेस्ट अँड क्विजेस सुद्धा याच्यामध्ये तुम्हाला होणार आहे आणि हे खूप गरजेचं आहे मित्रांनो, कारण इव्हॅल्युएशन खूप महत्त्वाचं आहे. मॉक टेस्ट क्विजेससाठी तुम्हाला डिटेल अनालिसिस, तुमचा परफॉर्मन्स ॲक्च्युली कसा आहे ते समजण्यासाठी तुम्हाला ह्या लाईव्ह टेस्ट आणि क्विजेस महत्त्वाचे आहेत. या प्लॅटफॉर्मचा सगळ्यात मोठा बेनिफिट असा आहे विद्यार्थी मित्रांनो, की जर तुम्ही एकदा सबस्क्रिप्शन घेतलं तर तुम्हाला सगळे लाईव्ह क्लासेस आणि रेकॉर्डेड कोर्सेस आहेत ते तुम्हाला तुमच्या कम्फर्टेबल डिव्हायसेसमध्ये बघता येऊ शकतं. हा खूप महत्त्वाचा मुद्दा याच्यामध्ये आहे. तुम्ही बघू शकता लाईव्ह क्लासेसमध्ये एक्सपिरियन्स फॅकल्टी टीचर्स याच्यामध्ये आहेत, जे तुम्हाला महत्त्वाचे जे काही इन्फॉर्मेशन्स आहेत ते शेअर्स करतील. एज्युकेटर्स खूप एक्सपिरियन्स आहेत. तुम्ही बघू शकता यांच्याकडे फॉलोअर्स किती आहेत, यांचा अनुभव किती आहेत. सगळे बेस्ट महाराष्ट्रातील टॉप एज्युकेटर्स याच्यामध्ये आहे. आपले अपकमिंग कोर्ससुद्धा या ऑगस्ट महिन्यामध्ये सुरू होतील, त्याची सुद्धा इन्फॉर्मेशन याच्यामध्ये आहे. कॉम्प्रेहेन्सिव्ह सिलेबस हा खूप महत्त्वाचा मुद्दा याच्यामध्ये आहे. कॉम्प्रेहेन्सिव्ह सिलेबस म्हणजे काय? तुमचा जो काही होल सिलेबस आहे तो पूर्ण सिलेबस याच्यामध्ये कव्हर करून घेतला जातो. वेदर दॅट इज फ्रॉम इंडियन इकॉनॉमी, हिस्ट्री, एलिमेंटरी मॅथमॅटिक्स, मास्टर, जो तुमचा सिलेबस आहे आणि त्यातल्या त्यात तुमची प्रिपरेशन ही कशी चालू आहे ते सुद्धा तुम्ही ट्रॅक करू शकता. यासाठी तुम्हाला काय करायचं आहे? सगळ्यात महत्त्वाचा चार्ट तुमच्या समोर आहे. तुम्हाला एमपीएससीच्या सबस्क्रिप्शन करायचं आहे. 1 मंथ, 3 मंथ, 6 मंथ, 12 मंथ्स आणि 24 मंथ्स असे सबस्क्रिप्शन पॅकेज तुमच्या समोर आहे. हे पॅकेज तुम्ही घेत असताना 12 महिन्याचं किंवा 24 महिन्याचं जर तुम्ही घेतलं तर तुम्हाला इथे बघा 58% ऑफ आहे, 75% ऑफ आहे. त्याचबरोबर एक आनंदाची गोष्ट अशी आहे की जर तुम्ही यामध्ये माझा कोड वापरला, माझा रेफरल कोड आहे SRA1, हा कोड जर वापरला आणि प्रोसीड टू पे असं केलं तर तुम्हाला या फीजमध्ये अजून 10% तुम्हाला डिस्काउंटसुद्धा मिळतं. हाही एक महत्त्वाचा मुद्दा आहे मित्रांनो. आता सबस्क्रिप्शनचा पार्ट झाल्यानंतर आपण आपल्या मूळ मुद्द्याकडे येऊ. आजचं आपलं जे लेक्चर आहे ते म्हणजे हाऊ टू स्कोर आउट ऑफ मार्क्स इन हिस्ट्री ऑफ एमपीएससी एक्झाम्स. म्हणजेच एमपीएससीची जी आता राज्यसेवेची परीक्षा आहे 13 सप्टेंबर 2020ला परीक्षा आहे. त्याचबरोबर 11 ऑक्टोबर 2020ला कंबाईनची म्हणजे PSI, STI, ASO याची सुद्धा परीक्षा आहे आणि त्या ठरलेल्या वेळेत होतील असं महाराष्ट्र शासनाने ठरवलेलं आहे. तर त्यासाठी जो इतिहासाचा विषय आहे त्या इतिहासाच्या विषयामध्ये पैकीच्या पैकी मार्क्स कसे मिळवावे त्या संदर्भात आपलं हे लेक्चर आहे मित्रांनो. आणि या लेक्चरचा तुम्हाला अजून एक फायदा तुम्हाला सांगतो.
हे 1 तासाचं जे लेक्चर आहे, या 1 तासाच्या लेक्चरमधून तुम्हाला 100% इतिहासामध्ये पैकीच्या पैकी मार्क्स मिळाल्याशिवाय राहणार नाही. आजच्या या लेक्चर्समध्ये आपण काय बघणार आहोत, सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आपण जो बघूया तो म्हणजे की या इतिहासाच्या लेक्चर्समध्ये 6 पॉईंट आपण जवळपास डिस्कस करू. आणि हे 6 जे पॉईंट आहेत, हे 6 पॉईंट डिस्कस करत असताना पहिला पॉईंट लक्षात घ्या मित्रांनो, अभ्यासक्रमाची व्याप्ती आणि ओळख. अभ्यासक्रमाची व्याप्ती आणि ओळख यामध्ये आपण पूर्ण जो इतिहासाचा जो सिलेबस आहे तो सिलेबस पूर्णपणे समजून घेऊया. हा सिलेबस समजून घेत असताना आपल्याला जर तो जो सिलेबस आहे परीक्षेचा, तो परीक्षेच्या सिलेबसमध्ये जर काही डाऊट येत असेल तर तुम्ही मला चालू लेक्चर्समध्ये ते विचारू शकता. हाही महत्त्वाचा आहे. अभ्यासक्रमाची व्याप्ती आणि ओळख खूप महत्त्वाचा मुद्दा आपण याच्यामध्ये डिस्कस करू. दुसरा मुद्दा, मागील वर्षीच्या प्रश्नपत्रिकांचा सखोल अभ्यास. मी काही प्रश्नसुद्धा तुमच्यासाठी घेऊन आलोय आणि हे प्रश्न जर तुम्ही डिटेलमध्ये बघितले तर तुम्हाला एक्झॅक्टली कळेल की आपण कुठल्या पद्धतीने अभ्यास करायला पाहिजे. तिसरा मुद्दा, शालेय क्रमिक पुस्तकांचा अभ्यास. स्टेट बोर्ड खूप महत्त्वाचे आहेत, NCERT सुद्धा महत्त्वाचे आहे, त्याचा अभ्यास कसा करायचा तो सुद्धा आज आपण आजच्या लेक्चरमध्ये बघू. दर्जेदार लेखकांच्या पुस्तकांचा अभ्यास हा एक महत्त्वाचा मुद्दा आज मी घेऊन आलोय तुमच्यासाठी खास. कारण जर मार्केटमध्ये तुम्ही गेले आणि म्हटलं की मला इतिहास या विषयासाठी एखादं पुस्तक द्या, आणि तो दुकानदार काय करतो, मग तुम्हाला जवळपास 10, 15, 20, 50 लेखकांचे पुस्तक तुमच्या डोळ्यासमोर टाकतो. आजकाल कोणी उठतं आणि लेखक बनतं, त्यामुळे लेखक बनणं काही मोठी गोष्ट नाही आहे. तुम्हाला वाटलं तुम्ही सुद्धा लेखक बनू शकता. 2-4 इकडची जिकडची पुस्तक घ्यायची, त्याला कॉपी पेस्ट करायचं आणि स्वतःचं नाव टाकून पुस्तक पब्लिश करायचं. परंतु अशा दर्जाहीन पुस्तकांचा जर वापर केला तर आपली पोस्ट निघत नाही. त्यामुळे कुठल्या दर्जेदार लेखकांच्या पुस्तकांचा आपण वापर करायला पाहिजे ते आपण या 4 नंबरच्या पॉईंटमध्ये शिकूया. 5वा जो पॉईंट आहे तो म्हणजे जास्तीत जास्त सराव पेपर. हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे, कारण आपला अभ्यास किती झाला हे समजण्यासाठी आपल्याला जास्तीत जास्त सराव पेपर द्यावे लागतील. शेवटचा 6वा मुद्दा ज्याच्यावर आपण शेवटी चर्चा करू की स्वतःच्या हस्ताक्षरातील काढलेल्या नोट्स. आपल्या नोट्स ह्या किती महत्त्वाच्या असतात, किती मायने राखतात परीक्षेमध्ये, हा मुद्दा आहे. आपण 1 बाय 1 या टॉपिकमध्ये जाऊया. त्यातला पहिला जो मुद्दा आहे आपला तो म्हणजे अभ्यासक्रमाची व्याप्ती आणि ओळख. हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. सगळ्यात पहिले ज्या परीक्षेची तुम्ही तयारी करता, उदाहरणार्थ तुम्ही MPSC राज्यसेवेची तयारी करत आहात, तर राज्यसेवी परीक्षेची तयारी करत असताना आपला सिलेबस तर आपल्याला माहीत पाहिजे. माझी पहिली प्रमुख अट अशी असेल विद्यार्थ्यांसमोर, एखादा विद्यार्थी जर माझ्याकडे आला आणि त्यांनी विचारलं सर मला MPSC क्रॅक करायची मी काय करू, किंवा मला UPSC क्रॅक करायची मी काय करू, माझा पहिला मुद्दा असेल ज्या परीक्षेची तू तयारी करतो त्या परीक्षेचा सिलेबस तुझ्या जिभेवर हवा. जिभेवर हवा इन द सेन्स तुमचा तो पाठ हवा. आता जर मी विचारलं बाळा तू MPSCची तयारी करतो आणि MPSCची तयारी करतो तर मग तुझा अभ्यास सांग, मला अभ्यासक्रम सांग. मला मुलं वरवर सांगतात इतिहास आहे, भूगोल, राज्यघटना, पॉलिटिकल सायन्स असं विद्यार्थी सांगतात. ओके, परंतु मी जर विचारलं की इतिहासाचे मला सब टॉपिक सांग तर त्याला सांगता येत नाही. मग एखादा धातूर मातूर सांगण्याचा प्रयत्न करेल. एन्शियंट इंडिया आहे, मेडिवल इंडिया आहे, मॉडर्न इंडिया आहे, महाराष्ट्र इंडिया आहे. म्हणजे काय, प्राचीन भारताचा इतिहास आहे, मध्ययुगीन भारताचा इतिहास आहे, आधुनिक भारताचा इतिहास आहे आणि महाराष्ट्राचा इतिहास आहे. मग मी त्याला परत प्रश्न विचारणार, तू ज्या परीक्षेची तयारी करतो, MPSCची जर तू तयारी करतो तर MPSCला नेमका कुठला आहे, प्राचीन वर किती येतात, मध्ययुगीन वर किती येतात किंवा आधुनिक वर किती येतात. सगळ्यात महत्त्वाचं, मुलांना या अभ्यासक्रमाची व्याप्तीच कळत नाही. व्याप्ती मी तुम्हाला सांगतोय की तो प्राचीन आहे, मध्ययुगीन आहे, आधुनिक आहे की महाराष्ट्राचा आहे, ही व्याप्ती खूप महत्त्वाची आहे. कारण मुलं जातात परीक्षेला तयारी करून आधुनिक कमी वाचतात आणि प्राचीन जर जास्त वाचत असतील तर प्राचीनची व्याप्ती किती आहे बाळा. जर 15 प्रश्न जर इतिहासाला विचारण्यात येत असतील तर या 15 प्रश्नापैकी नेमके किती प्रश्न हे इतिहासावर येतात हे आपल्याला माहीत पाहिजे. त्यासाठी ही व्याप्ती महत्त्वाची आहे. त्यामुळे माझं विद्यार्थ्यांना पहिला जो टॉपिक आहे मी मुद्दामून तुमच्यासाठी आज घेऊन आलो आहे, हा अभ्यासक्रमाची व्याप्ती आणि ओळख. याच्यामध्ये ओळखही होईल नेमका सिलेबस काय. बघा, MPSC राज्यसेवेच्या पूर्वपरीक्षेमध्ये आधुनिक भारताचा इतिहास जास्त विचारण्यात आलेला आहे. आधुनिक भारताचा इतिहास लक्षात घ्या, मॉडर्न इंडियन हिस्ट्री. त्यामुळे आजचं जे लेक्चर आहे ते मेनली त्याच्यावरच आपण घेतोय, आधुनिक भारताचा इतिहास. राज्यसेवेच्या मुख्य परीक्षेला किंवा कंबाईनच्या मुख्य परीक्षेला त्याचं वेटेज हे वेगळं बदलतं. परंतु पूर्वपरीक्षेचा जर विचार केला तर प्राचीन आणि मध्ययुगीन भारताच्या इतिहासाबरोबरच तुम्हाला आधुनिक भारताचा इतिहास जास्तीत जास्त विचारण्यात आलेला आहे. म्हणजे प्राचीनवर 1, 2, 3 प्रश्न विचारले जाऊ शकतात, मध्ययुगीनवर 1, 2 विचारले जाऊ शकतात, परंतु बाकी उर्वरित सर्व प्रश्न हे आधुनिक भारताच्या इतिहासावर विचारले जाऊ शकतात. त्यामुळे यामध्ये कोणकोणते मुद्दे आहेत आपण त्याच्या मुद्द्यावर आपण थोडक्यात परामर्श करूया.
पहिला मुद्दा याच्यामध्ये आहे आधुनिक भारताच्या इतिहासातील सुरुवातीच्या प्रमुख घडामोडी. सुरुवातीच्या कालखंडातल्या घडामोडी आपण बघू आणि यामध्ये 4 महत्त्वाच्या गोष्टी आहे मित्रांनो. आता ही गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी आहे की ह्या ज्या 4 गोष्टी आहेत, वृत्तपत्रे, बघा आता मी काय करतोय, वृत्तपत्राला मी पेनाने अंडरलाईन करतोय का, कारण हा जो टॉपिक आहे वृत्तपत्र हा सुरुवातीच्या कालखंडातला आहे. दुसरा, रेल्वे, आधुनिक भारताच्या इतिहासामध्ये रेल्वेचं योगदान आणि उद्योगधंद्यांचं योगदान आणि छापखान्यांचं योगदान, हे 4ही मुद्दे आधुनिक भारताच्या इतिहासामध्ये सध्या खूप महत्त्वाचे आहे मित्रांनो. का महत्त्वाचे आहेत? कारण इंग्रजांचं जेव्हा भारतामध्ये आगमन झालं होतं, या आगमन झाल्यानंतर इंग्रजांना अख्खा भारत, अखंड हिंदुस्थान ज्याला आपण म्हणूया, हा हिंदुस्थान कसा कॅप्चर करण्यात आला, हा कॅप्चर करण्यामध्ये या 4 लोकांची सगळ्यात मोठी भूमिका आहे. एक, वृत्तपत्रांची भूमिका, रेल्वे, उद्योगधंदे आणि छापखान्यांची भूमिका. तुम्ही जर आधुनिक जगाचा जर इतिहास बघितला, भारताचा नाही, आधुनिक जगाचा जर इतिहास बघितला, तर आधुनिकतेची सुरुवात ही या 4 गोष्टींपासूनच झालेली आहे. वृत्तपत्रे, रेल्वे, उद्योगधंदे. आपण बघतोय की आधुनिक युग कसं निर्माण झालं किंवा प्रबोधन कसं निर्माण झालं. इंग्लंडमध्ये यंत्रमागाची सुरुवात झाली, तिथे मशीनवर तयार होणारा माल तयार झाला, उद्योगधंद्याची सुरुवात झाली आणि आधुनिक युगाची सुरुवात झाली असं आपण म्हणतो. दुसरा महत्त्वाचा मुद्दा जो आपण बघूया याच्यामध्ये, तो म्हणजे ब्रिटिश सत्तेची भारतात स्थापना. एवढ्या दुरून आपल्याकडे आले. 31 डिसेंबर 1600 त्यांनी ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना केली आणि त्या कंपनीला पूर्वेकडील देशांशी व्यापार करण्यासाठी 15 वर्षाची सुरुवातीला सनद मिळाली, नंतर ती सनद कायमची मिळाली. मग हे व्यापार करण्यासाठी जी लोक आपल्याकडे आलेत, तर या ब्रिटिश सत्ता जेव्हा भारतामध्ये आली, तर या सत्तेविरुद्ध कसे कसे युद्ध रंगले ते आपल्याला बघायचे आहे. मग ते सुरुवातीला डच असतील, पोर्तुगीज असतील, फ्रेंच असतील आणि नंतर ऐतिहादेशीय म्हणजे भारतामध्ये जे ऑलरेडी सत्तेवर आहेत, मराठा असतील, मुघल असतील, शीख असतील, राजपूत असतील, जाट असतील, या सगळ्या लोकांसोबत त्यांचा सत्ताविरुद्ध युद्ध कसं झाला, तो पहिला मुद्दा आपल्याला सिलेबसमध्ये आहे. दुसरा, खालसा धोरण. हाही एक महत्त्वाचा मुद्दा परीक्षेमध्ये आहे, ज्याच्यावर परीक्षेमध्ये नेहमी प्रश्न आलेला आहे. ब्रिटिशांनी अखंड हिंदुस्थान जो ताब्यामध्ये घेतला, तो अखंड हिंदुस्थान ताब्यामध्ये घेत असताना या खालसा धोरण, त्याचबरोबर तैनाती फौजेची पद्धतीचा वापर कसा केला, तो आपल्या सिलेबसमधला सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. गव्हर्नर जनरल आणि व्हॉइसरॉय याच्यावर परीक्षेमध्ये वारंवार प्रश्न आलेले आहेत. त्यामुळे सिलेबस पाठ करत असताना कुठले कंटेंट आपल्या लक्षात असायला पाहिजे ते आपण लक्षात घेऊया. न्यायालयीन कायदे. बघा, ब्रिटिशांनी भारतामध्ये कायदे आणले, रूल्स. भारतामध्ये कायदे नव्हते का त्याच्या आधी? होते, परंतु हे जे भारतातले कायदे होते हे न्यायालयाला अधीन नव्हते. कुठली तरी एक व्यक्ती न्यायदानाचं काम करायची आणि त्या व्यक्तीने दिलेला न्याय निवाडा हा अंतिम असायचा. जो न्याय द्यायचा त्यांचं एक पॅनल असायचं आणि त्या पॅनलला पंच असं म्हणायचे आणि या पंचांचा जो प्रमुख असायचा तो पंच प्रमुख. जसं ग्रामीण भागामध्ये आता सरपंच आहे, सगळ्या पंचांचा जो मेन आहे, तसा तो पंच आणि त्याच्या अंडर काम करणारे काही लोक हे मिळून एक न्यायदान व्यवस्था आहे आणि तो जे म्हणेल ते पूर्व दिशा. एक उदाहरण तुम्हाला थोडक्यात देतो. खाप पंचायत ऐकलं असेल तुम्ही, खाप पंचायत. आजही भारतातल्या बऱ्याचशा ग्रामीण भागामध्ये ती खाप पंचायत चालते, ज्याला भारतीय राज्यघटनेनुसार मान्यता नाही, भारताच्या कायद्यानुसार मान्यता नाही. पण हे लोक काय करतात, खाप पंचायत स्वतःचे न्यायालयीन निर्णय देतात, स्वतःचे न्यायालयीन निर्णय, आणि मग ते चुकीचे असतात, 100% चुकीचे असतात ते निर्णय, आणि त्या कायदे कानूनवर ते न्यायव्यवस्था चालते. ब्रिटिशांनी योग्य न्यायालयीन व्यवस्था आपल्याकडे आणली, त्यासाठी कायदे निर्माण केले. जनगणना हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. ब्रिटिशांनी आपल्याकडे जनगणना आणली. आपण बघूया कशी आणली. 1872ला जी पहिली झाली. ब्रिटिशांचे कायदे, ब्रिटिशांची महसूल व्यवस्था हा खूप महत्त्वाचा मुद्दा या टॉपिकमध्ये बघायचा. तिसरा, सामाजिक आणि सांस्कृतिक बदल. हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. ब्रिटिश भारतामध्ये आल्यानंतर ब्रिटिशांना सगळ्यात जास्त विरोध का झाला, त्याचं उत्तर या पॉईंटमध्ये आहे, सामाजिक आणि सांस्कृतिक बदल. कारण आतापर्यंत जेवढे सत्ताधीश भारतामध्ये आले होते त्या सर्व सत्ताधीशांनी भारतामध्ये बदल केले नाहीत. सामाजिक रीतिरिवाजामध्ये त्यांनी हस्तक्षेप केला नाही, सांस्कृतिक बदल केले नाही, पण इंग्रजांनी केले, ब्रिटिशांनी केले, म्हणून त्यांना विरोध झाला. मग त्यामध्ये काय काय बघणार आहोत? प्रार्थना समाजाची स्थापना, सत्यशोधक समाज, आर्य समाज, शीख समाजातील सुधारणा, मुस्लिम समाजातील सुधारणा, डिप्रेस क्लास मिशन, ब्राह्मणेतर चळवळ, परमहंस सभा, हे सगळे मुद्दे त्याच्यामध्ये आपल्याला डिस्कस करायचे आहेत. पुढचा महत्त्वाचा मुद्दा, शिक्षण व्यवस्था. येस,
शिक्षण व्यवस्थेमध्ये ज्याप्रमाणे भारतीय लोकांनी प्रयत्न केले त्याप्रमाणे ब्रिटिशांचे प्रयत्न काय होते हा मुद्दा सुद्धा आपल्याला याच्यामध्ये डिस्कस करायचा आहे. 1857चा उठाव, राणीचा जाहीरनामा, 1858 हा अभ्यासक्रमातला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. कारण आजपर्यंतच्या MPSCच्या सगळ्या परीक्षांमध्ये 1857चा उठाव याच्यावर प्रश्न आले. अलीकडे 2-4 वर्षाच्या राज्यसेवा पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा जर बघितल्या तर राणीच्या जाहीरनाम्यावर सुद्धा बऱ्यापैकी प्रश्न आलेले आहेत. त्यामुळे हा उठाव आपल्या अभ्यासक्रमाचा प्रमुख भाग आहे. त्याचबरोबर प्रमुख समाजसुधारक, बापरे, हा तर एवढा मोठा सिलेबस आहे प्रमुख समाजसुधारक आणि त्याच्यावर 100% प्रश्न येतात. आता अलीकडे एक नवीन भाग आला, महाराष्ट्राच्या समाज सुधारणेचा इतिहास म्हणून एक सिलेबसमध्ये इनबिल्ट केलं आणि त्यामध्ये फुले, शाहू, आंबेडकर, शास्त्री, आगरकर, रानडे, टिळक हे सगळे लोक त्याच्यामध्ये आलेले आहेत आणि त्या प्रमुख समाज सुधारकांवर आपल्याला अभ्यास करायचा आहे. जास्त नाही आहेत, फक्त 40 आहेत. घाबरले काय? 40 म्हणजे काही नाही आहे. आपण काय करू, त्या समाज सुधारकांमध्ये कोणत्या समाज सुधारकांवर जास्तीत जास्त प्रश्न आलेले आहेत आपण त्याला फोकस करू. पुढचा एक महत्त्वाचा भारताच्या इतिहासातला सगळ्यात महत्त्वाचा घटक हिंदू मुस्लिम इतिहास. हो, हिंदू मुस्लिम इतिहास 2 प्रकारचा आपल्याकडे आहे. एक पहिला भाग असा आहे विद्यार्थी मित्रांनो की ज्यामध्ये आपल्याला हिंदू आणि मुस्लिमांचं ऐक्य पाहायला मिळते. उदाहरणार्थ 1916 लखनौ करार, ज्याला ऐक्य करार असं सुद्धा म्हणतात, आणि यामध्ये हिंदू मुस्लिमांची ऐक्य आली. परंतु नंतर त्या दोघांमध्ये जे वाद निर्माण झाले आणि ते एवढे पराकोटीला गेले, एवढे विरोधात गेले की भारत आणि पाकिस्तान अशा 2 देशाच्या फाळणीपर्यंत ते जाऊन पोहोचले. तर हा इतिहास सुद्धा आपल्याला बघायचा आहे. त्यात काय बघायचं आहे? व्यक्ती. मी तुम्हाला एक सांगतो, सर सय्यद अहमद खान, MPSCच्या गेल्या 10 वर्षाच्या प्रश्नपत्रिका तुम्ही काढा, तुम्ही बघा या व्यक्तीवर नेहमी प्रश्न आलेले आहेत. सर सय्यद अहमद खानवर प्रश्न का आले? कारण त्या व्यक्तींनी शिक्षण व्यवस्थेमध्ये खूप मोठं योगदान दिलेलं आहे. आपल्याला वाटते की मोहम्मद अली जिनावर जास्त प्रश्न येतात. नाही विद्यार्थी मित्रांनो, खान अब्दुल गफ्फार खान असू देत, सर सय्यद अहमद खान असू दे, मौलाना अब्दुल कलाम आझाद असू दे, यांच्यावर नेहमी प्रश्न आलेले आहेत. त्या काळातल्या संघटना, हिंदू मुस्लिमांच्या संदर्भातल्या हिंदूंच्या संघटना असू दे किंवा मुस्लिमांच्या संघटना असू दे, संघटनांवर प्रश्न आले. आणि कुठली संघटनेवर जास्त प्रश्न आलेत? मुस्लिम लीग. मुस्लिम लीगवर नेहमी प्रश्न आलेले आहेत. त्यामुळे आपल्याला सिलेबस, मी काय हेडिंग टाकलंय? अभ्यासक्रमाची व्याप्ती. कशासाठी टाकलंय? हेच कारण आहे की जेव्हा तुम्ही प्रश्नपत्रिका बघणार तेव्हा तुम्हाला कळालं पाहिजे की नेमका कोणत्या सिलेबसवर कुठल्या टॉपिकवर काय प्रश्न येतात. संघटनेवर नेहमी प्रश्न आलेले आहेत. फुटीरतावादी चळवळीवर सुद्धा प्रश्न आलेले आहे. स्वातंत्र्यपूर्व काळातील राजकीय संघटना हाही महत्त्वाचा मुद्दा आहे. त्या काळामध्ये राजकीय संघटनेची सुरुवात कशी झाली हा एक महत्त्वाचा मुद्दा आपण बघू. काँग्रेसचे 2 भाग मी समोर लिहिले, एक मवाळ युग आणि जहाल युग. लक्षात घ्या, काँग्रेसचा जो 3रा भाग आहे गांधी युग, आम्ही खाली लिहिलाय. वरचा भाग याच्यासाठी लिहिलाय कारण काँग्रेसच्या स्थापनेमध्ये म्हणजे 28 डिसेंबर 1885 काँग्रेसची स्थापना, त्यानंतर 1885 ते 1905 याला मवाळ कालखंड म्हणतात. 1905 ते 1920 याला जहाल कालखंड म्हणतात आणि 1920 ते 1947 याला गांधी युग म्हणतात. आणि काँग्रेसच्या स्थापनेनंतर भारताच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये या तिन्ही युगाला खूप जास्त महत्त्व आहे. मवाळांमध्ये दादाभाई नौरोजी, फिरोजशाह मेहता, न्यायमूर्ती रानडे, KT तेलंग, अनगिनत नावं आहेत ज्यांचं मवाळांवर खूप मोठं योगदान. परंतु जहालांमध्ये लोकमान्य टिळकांचं नाव सगळ्यात अग्रेसर आहे. लाल बाल पाल असं म्हणतो आपण. त्यातलं जहाल युगामध्ये त्यानंतर काँग्रेसची झालेली फाळणी, काँग्रेसची 1907 मध्ये काँग्रेसचे मध्ये फूट पडली, पहिली फूट पडली असं आपण म्हणतो. सुरत अधिवेशन भरलं होतं आणि त्यामध्ये पुढे काँग्रेसचा अधिवेशनाचा अध्यक्ष कोण यावरून वाद निर्माण झाले होते. ती जी फाळणी आहे त्यानंतर अचानक 1 ऑगस्ट 1920ला टिळकांचं निधन झालेलं होणं, ती एक घटना, आणि अचानक गांधी युगाला होणारी सुरुवात आणि त्यांनी राष्ट्रीय चळवळ कशी आपल्यामध्ये कॅप्चर करून घेतली हा 1920 ते 1947 पर्यंतचा इतिहास आपल्याला बघायचा आहे. गांधी युगामध्ये काय काय बघायचं आहे हाही एक महत्त्वाचा मुद्दा आहे. कारण गांधी हे असं एक पात्र आहे जे माझं एक इतिहासाचा प्राध्यापक म्हणून तुम्हाला सांगतो, या जन्मात तरी गांधी वाचून होणार नाही. कारण गांधी खूप मोठी हस्ती आहे.
आज विचार करा की विदेशातले जो लोक जेव्हा भारत भेटीवर येतात, मग ते अमेरिकेचे राष्ट्रपती असो, इंग्लंडचे असो, कोणीही असू दे, ते भारतात आल्यानंतर पहिल्यांदा कुठे जातात? ते राजघाटावर जातात. लक्षात घ्या, ते कुठे जातात? ते राजघाटावर जातात. ते गांधीजींना भेटायला जातात. विदेशामध्ये गांधीजींचे पुतळे आहेत, मेनाचे का असेना. विदेशामध्ये गांधींचं म्युझियम आहे. गांधी ही व्यक्तीच वेगळी होती. आता बरेच लोक याला अपोज सुद्धा करतात, कारण आहेत काही गोडसे समर्थक, काही असतात, काही गांधी समर्थक असतात. परंतु ज्याने गांधी वाचला त्याला कळतं गांधी काय. एक लक्षात घ्या, इथे मुद्दा काय लिहिला? गांधीयुग आणि राष्ट्रीय चळवळ. आता गांधीयुग आणि राष्ट्रीय चळवळ 1920 ते 47 अख्खा कालखंड गांधीजींनी घेतला आहे. तर गांधीजींच्या संदर्भातल्या जर घटना बघायच्या झाल्या तर एक प्राध्यापक म्हणून मला तुम्हाला हे सांगा असं वाटतं की गांधी वाचणं हे काही या जन्मात तरी पूर्ण होणारं काम नाही. बिकॉज फ्रॉम माय पॉईंट ऑफ व्ह्यू गांधी वॉज नथिंग वॉज अ सेंट. गांधी तसा पाहिला तर एक संत होता. नंतर तो राजकारणामध्ये आला आणि नंतर त्याची जी काही मुवमेंट होती राष्ट्रीय चळवळीच्या माध्यमातून ते आपल्याला सिलेबसमध्ये आहे आणि या टॉपिकवर परीक्षेमध्ये सगळ्यात जास्त प्रश्न घेतले. एक अजून मुद्दा तुम्हाला सांगायचा आहे. आपल्याला स्पर्धा परीक्षाचा अभ्यास करत असताना परीक्षार्थी बनायचं आहे, तत्वज्ञ नाही, लेखक नाही. परीक्षेत विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला आलं पाहिजे, दॅट्स इट. नाही तर मी जर म्हटले गांधी खूप छान होते आणि गांधीबद्दल खूप मोठं साहित्यानं वाचा, तर बघा परीक्षा बाजूला राहील आणि गांधी बाजूला राहतील. त्यामुळे मोजकं काय परीक्षेमध्ये गांधीवर विचारले जातात ते बघा, गांधीजींचे सत्याग्रह. गांधी सत्याग्रह म्हणून मी पॉईंट लिहिला आहे. भारतामध्ये आल्यापासून गांधीजींनी केलेले सत्याग्रह, मग ते चंपारण्य असतील, निळीचे सत्याग्रह असतील, शेतसारा असेल, बारडेलीचं सत्याग्रह असेल, ते सगळे सत्याग्रह आपल्याला या पॉईंटमध्ये शिकायचे. गांधीजींनी केलेल्या लोक चळवळी असतील. गांधीजींच्या जीवनातलं पहिलं मोठं आंदोलन म्हणजे असहकार चळवळ. 1 ऑगस्ट 1920ला टिळकांचं अंत झाला, निधन झालं आणि गांधीजींनी 1920लाच असहकार चळवळ सुरू केली. तो एक महत्त्वाचा मुद्दा परीक्षेमध्ये नेहमी विचारण्यात आलेला आहे. स्वराज्य पार्टी हा सुद्धा एक मोठा मुद्दा आहे. आता स्वराज्य पार्टी म्हणजे काय? काँग्रेसमधली फूटच म्हणा. कारण 1923ला स्वराज्य पक्षाची ज्यांनी स्थापना केली ते कोण? बॅरिस्टर चित्तरंजन दास आणि पंडित मोतीलाल नेहरू. या दोघांनी स्वराज्य पक्षाची स्थापना केली आणि याच्यावर परीक्षेमध्ये नेहमी प्रश्न आलेले आहेत. सायमन कमिशन, सविनय कायदेभंग, चले जाव चळवळ. बघा, मी ते मुद्दे इथे घेतलेत ज्या मुद्द्यांवर परीक्षेमध्ये जास्तीत जास्त प्रश्न आलेले आहेत. क्रांतिकारक चळवळीवर नेहमीच प्रश्न आले, खास करून 3 भागावर: महाराष्ट्रातल्या क्रांतिकारी चळवळ, बंगालमधल्या आणि पंजाबमध्ये. बघा, जर इतिहासातले जर प्रश्न तुम्ही काढले तर काही नावं तुम्हाला आठवतात. उदाहरणार्थ आपण घेऊ महाराष्ट्रातील आद्य क्रांतिकारक. कोण सांगेल? महाराष्ट्रातील आद्य क्रांतिकारक वसुदेव बळवंत फडके, ऐकलं असेल आपण, परीक्षेमध्ये नेहमी प्रश्न आलेले आहेत. बंगालमधल्या क्रांतिकारी चळवळीवर प्रश्न आहे. आणि पंजाबचं काय सांगू? चंद्रशेखर आझाद, भगतसिंग, हे मोठे क्रांतिकारक आपल्याला इथून मिळालेले आहेत आणि याच्यावर परीक्षेमध्ये प्रश्न आलेले आहेत. आझाद हिंद सेना आणि सुभाषचंद्र बोस याच्यावर सुद्धा परीक्षेमध्ये प्रश्न आलेले आहेत. बघा, हा सिलेबस आहे, अभ्यासक्रमाची व्याप्ती. त्याचबरोबर शेतकरी चळवळ असतील, डावी चळवळ, कामगार चळवळ, आदिवासी चळवळ, दलित चळवळ, या सगळ्या चळवळींवर परीक्षेमध्ये डिटेल प्रश्न आहेत. बघा, आता प्रश्नांचा दर्जा कसा आहे. पूर्वी कसे प्रश्न यायचे? सरळ सिंगल लाईनर प्रश्न यायचे की फॉर एक्झाम्पल राम मंदिर सत्याग्रह किंवा चौदार तळे सत्याग्रह हे खालीलपैकी कोणत्या दिवशी झाले. म्हणजे आपल्याला काय विचारत होते? सरळ डेट विचारत होते. आता काय विचारणार तुम्हाला प्रश्न? चौदार तळे सत्याग्रहाच्या संदर्भात खालील विधाने विचारात घ्या आणि घ्या. तुम्हाला काय करणार? ते विधानं देतील, अ, ब, क, ड आणि म्हणतील. मी काही प्रश्न घेऊन आलोय आज तुमच्यासाठी, खास तुमच्यासाठी घेऊन आलोय मी प्रश्न. आणि या प्रश्नाच्या माध्यमातून तुम्हाला मी सांगणार आहे की प्रश्न कसे नवीन क्रिएट होतात किंवा त्या प्रश्नामध्ये जे 4 ऑप्शन दिलेले आहेत ते 4 ऑप्शन्स कसे आपण बायफर्केशन त्याचं करायचं. आताचे जे प्रश्नांचा जो दर्जा आहे तो मोठा होत चाललाय विद्यार्थी मित्रांनो. त्यामुळे या सगळ्या चळवळीच्या संदर्भामध्ये आपल्याला डिटेल अभ्यास करायचा आहे. महिलांचं योगदान, अरे बापरे, हा तर खूपच मोठा इश्यू आहे आणि या इश्यूवर नेहमी प्रश्न येतात. महिलांच्या समस्या त्या काळातही होत्या
आणि आजही आहे. आणि मी या समस्यांच्या संदर्भामध्ये आणि त्यावर झालेल्या उपायामध्ये आपल्याला डिटेलमध्ये बघायचं आहे. आता बऱ्याच लोकांना असं वाटतं की आधुनिक भारताचा इतिहास म्हणजे इंग्रज भारतात आले आणि इंग्रज भारतातून गेले, हा म्हणजे भारताचा इतिहास. तसं नाही आहे. स्वातंत्र्योत्तर भारतावर सुद्धा परीक्षेमध्ये बऱ्यापैकी प्रश्न विचारण्यात आलेले आहे. मग ते घटना निर्मितीच्या संदर्भात असतील, राज्य निर्मिती असेल, आंतरराष्ट्रीय संबंध असतील, राज्य पुनर्रचना आयोग, संस्थानांचं विलिनीकरण. कारण भारत पाकिस्तान असे 2 भाग झाल्यानंतर संस्थानांचं विलिनीकरण हा मोठा इश्यू होता. आणि त्यामध्ये तुम्ही बघितलं असेल की जम्मू काश्मीरच्या संदर्भामध्ये तेव्हा तिथल्या राजांनी काय भूमिका घेतली होती आणि आज काय भूमिका आहे. आणि आज कलम 370 आणि 35A हे जे आहे हे काय झालंय, रद्द झाले असे बरेचसे लोक बोलत आहे. ॲक्च्युअली ते रद्द नाही झाले. कलम 370 आणि 35 हे यातल्या काही भाग हे वगळण्यात आलेले आहेत, लक्षात असू द्या. त्याच्यावर परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आलेले आहे. फाळणी समस्या हा खूप मोठा इश्यू आहे. महाराष्ट्राच्या संदर्भात बोलायचं झालं तर संयुक्त महाराष्ट्र चळवळ यामध्ये 1 मे 1960 संयुक्त महाराष्ट्र चळवळीतून महाराष्ट्र या स्वतंत्र राज्याची निर्मिती झाली. आता हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. 11वी स्टेट बोर्डचं जे पुस्तक आहे त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टी दिलेल्या आहेत, ज्या परीक्षा दृष्टिकोनातून महत्त्वाच्या. मी पुस्तकाच्या संदर्भात तुम्हाला सांगेलच पुढे. स्वातंत्र्योत्तर प्रगती बघू. इंग्रज भारतातून गेल्यानंतर आपल्याला कशी आपण प्रगती करत गेलो. कामगार चळवळ, महत्त्वाच्या व्यक्ती, भारतीय संघराज्यासमोरील समस्या आणि राजकीय प्रक्रिया, हे सगळे जे मुद्दे आहेत हे आपल्या सिलेबसच्या संदर्भात आहे. यातला दुसरा महत्त्वाचा मुद्दा बघा. पहिला मुद्दा काय बघितला आपण, अभ्यासक्रमाची व्याप्ती. हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. दुसरा मुद्दा बघा, मागील वर्षीच्या प्रश्नपत्रिकांचा आपण सखोल अभ्यास करायला पाहिजे. हा सगळ्यात महत्त्वाचा अभ्यास आहे. मला जर कोणी विचारलं की सर मला MPSC क्रॅक करायची आहे तर मी कशी क्रॅक करू, मला तुम्ही थोडक्यात मार्गदर्शन करा, तर मी म्हणेल बाबा 3 गोष्टी तू फॉलो कर. पहिली गोष्ट म्हणजे तुझा सिलेबस हा जीवेवर असावा. दुसरा सगळ्यात महत्त्वाचा, तुझा प्रिव्हियस इयर्स क्वेश्चन पेपर ॲनालिसिस, म्हणजे मागील वर्षीच्या प्रश्नपत्रिकेचं संपूर्ण ॲनालिसिस तू केलेलं असावं. जास्त नाही, परंतु जर तू 2020ची परीक्षा देत असेल तर 2019 पर्यंतच्या प्रश्नपत्रिका तू 2011 ते 2019 एवढ्या तरी बघायला हव्या. आता प्रश्नपत्रिकांचं सखोल अभ्यास का करावा, सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा. सखोल अभ्यास खूप महत्त्वाचा आहे, पूर्ण डिटेल. कारण आपण इतिहास वाचायला घेतलं तर मित्रांनो एक पुस्तक नाही ना. इतिहास हा वास्ट आहे, इतिहास हा खूप मोठा आहे. आणि जर तुम्ही इतिहासाचा अभ्यासच जर करत गेले खूप मोठा, तरी सुद्धा पैकीच्या पैकी मार्क्स मिळणार नाहीत. का? कारण सिलेबस खूपच मोठा आहे. आणि त्यातून तुम्ही काय करणार, भूगोल कधी वाचणार, अर्थशास्त्र कधी करणार, विज्ञान कधी करणार. म्हणून इतिहासाचा मोजका अभ्यास करून आउट ऑफ मार्क्स कसे मिळवायचे, हे आजच्या लेक्चरमधला सगळ्यात महत्त्वाचा गाभा. त्या गाभ्यातली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मागच्या वर्षाच्या प्रश्नपत्रिकेचा जर तुम्ही अभ्यास केला तर तुम्हाला कळेल इतिहासातलं नेमकं काय वाचायला पाहिजे. उदाहरणार्थ बघा, एक नमुना प्रश्न 2014च्या परीक्षेमधला एक प्रश्न मी तुम्हाला घेतो की होमरूल चळवळीचा प्रसार कोणत्या वृत्तपत्राच्या माध्यमातून झाला. बघा, पूर्वी प्रश्न कसे यायचे, 2009, 10, 11 पर्यंत प्रश्न कसे यायचे की होमरूल चळवळीचा प्रसार कोणी केला, कुठल्या तरी नाव दिलेलं असायचं. आता काय प्रश्न आहे, तो प्रश्न फिरवलाय आणि तुम्हाला काय विचारलंय, होमरूल चळवळीचा प्रसार कोणत्या वृत्तपत्राच्या माध्यमातून झाला. आणि ऑप्शन 1 वृत्तपत्र नाही दिलं. ऑप्शन बघा काय दिलं, अ कॉमनवेल्थ, ब न्यू इंडिया, क हरिजन आणि ड स्वराज्य. आणि पर्याय उत्तर काय बघा, अ आणि ब फक्त, अ ब क फक्त, अ आणि ड फक्त, ब क ड फक्त. हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा. इथे तुम्ही फसता. कारण तुम्हाला काय माहीत असतं, एक तर कॉमनवेल्थ असेल किंवा न्यू इंडिया असेल किंवा हरिजन असेल किंवा स्वराज्य असेल. म्हणजे जे लोक फॅक्च्युअल डेटा पाठ करतात त्या लोकांना इथे पकडल्या गेले. पण आता बघा, या प्रश्नाचं उत्तराचं आपल्याला शोधायचं आहे. आता जो व्यक्ती, या प्रश्नाचं उत्तर कुठे लपलंय, होमरूल चळवळ, इथे याचं उत्तर लपलंय. आता मुद्दा काय आहे, इथे 2 प्रश्न आहेत. एक होमरूल चळवळ हा एक टॉपिक आहे आणि दुसरं वृत्तपत्र हा दुसरा टॉपिक आहे. या प्रश्नात 2 टॉपिक इनबिल्ट आहे. आणि मी बघा तुम्हाला काय सांगितलं होतं,
तुमच्या जर लक्षात असेल थोड्या वेळापूर्वी, तर मी तुम्हाला सांगितलंय आधुनिक भारताच्या इतिहासातल्या सुरुवातीच्या प्रमुख घडामोडीमध्ये पहिलाच मुद्दा काय होता? वृत्तपत्र. वृत्तपत्रावर परीक्षेमध्ये 100% प्रश्न येतोय. आणि बघा, हे 2 प्रश्न मी तुमच्यासमोर ठेवले. पहिला प्रश्न 2014च्या परीक्षेमधला आहे आणि हा जो दुसरा प्रश्न आहे हा 2018च्या परीक्षेमध्ये आहे. हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. बघा, होम रूल चळवळ माहीत पाहिजे. आता काय होती होम रूल चळवळ? लोकमान्य टिळक आणि ॲनी बेझंट यांनी होम रूल चळवळीचा भारतात प्रसार केला. काय केला? प्रसार केला. ॲनी बेझंट या आयरिश विदुषी, तिने आयर्लंडमध्ये तो होम रूल चळवळ चालवली. होम म्हणजे स्व आणि रूल म्हणजे शासन. स्वशासन चळवळ अशी ती चळवळ होती. आणि याची जी प्रणिती आहे, मूळ प्रणिती जी आहे ती म्हणजे ॲनी बेझंट, डॉक्टर ॲनी बेझंट ज्याला आपण म्हणतो. 1916च्या दरम्यान भारतामध्ये त्यांनी या होम रूल चळवळीचा प्रसार केला विथ द हेल्प ऑफ लोकमान्य टिळक. लोकमान्य टिळकांच्या मदतीने होम रूल चळवळीचा प्रसार ॲनी बेझंटने केला भारतामध्ये. सगळ्यात महत्त्वाचा, दोघांनी आपापले भाग वाटून घेतले. म्हणजे बेळगाव आणि इकडचा महाराष्ट्र हा जो भाग आहे तो लोकमान्य टिळकांकडे होता. आणि दुसरा जो भाग आहे मद्रास प्रांतातील अड्यार, इथे होम रूल चळवळीची सुरुवात ही ॲनी बेझंटने केली. बरं, ही चळवळ सुरू करत असताना या चळवळीचा जो प्रसार आहे त्याच्यासाठी बेस्ट माध्यम काय? वृत्तपत्र. आणि हे जे वृत्तपत्र आहेत हे 2 वृत्तपत्र आहेत ज्यातून याची सुरुवात झाली. आणि हे 2 वृत्तपत्र म्हणजे कुठले? एक कॉमनवेल्थ आणि न्यू इंडिया, या दोन्ही वृत्तपत्रांची स्थापना ही ॲनी बेझंटने केली होती. जुलै 1914, लक्षात घ्या, जुलै 1914 मध्ये कॉमनवेल्थ आणि न्यू इंडिया या 2 वृत्तपत्रांची स्थापना ॲनी बेझंटने केली होती. कशासाठी? होम रूल चळवळीचा प्रसार करण्यासाठी. ऑप्शनमध्ये आपण बघूया, अ आणि ब कुठे दिसते? पहिल्या ठिकाणी. हरिजन. बघा, आता समजा माझा अभ्यास नाहीये, मला नाही एवढं होम रूल चळवळीबद्दल माहिती आणि मला प्रश्न सोडवायचा आहे. मला काय करायचं आहे? प्रश्न सोडवायचा आहे. तर मग मी काय करणार? मी एलिमिनेशन पद्धत वापरणार. व्हॉट इज मीन बाय एलिमिनेशन पद्धत? 4 पैकी 2 ऑप्शन कट करायचे. काय करायचे? 4 पैकी 2 ऑप्शन कट करायचे. आता 2 कोणते करू? मी मगाशी सांगितलं की मला गांधी आवडतात. मला काय? गांधी आवडतात. मग मी गांधीबद्दल जास्त वाचणार. मग जर मी गांधींबद्दल वाचलं तर गांधींबद्दल एखादी गोष्ट माझ्या लक्षात राहणार. कुठली? गांधीजींनी हरिजन हे वृत्तपत्र सुरू केलं होतं. आता मला गांधी नाही आवडत, पण मी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करतो, त्यामुळे वृत्तपत्र कोणते स्थापन केले यातलं मी काहीतरी पाठ करणार. आणि मी कॉमनवेल्थ न्यू इंडिया कोणी स्थापन केलं हे माझ्या लक्षात नाही राहिलं, परंतु हरिजन गांधीजींनी तयार केलं हे माझ्या लक्षात आहे. त्यामुळे हरिजन कोणाचं आहे? गांधीजीचं आहे हे मला कळालं. त्यामुळे क हे ऑप्शन जिथे आहे ते ऑप्शन मी कट करणार, कारण त्यांचा, हरिजनचा आणि होम रूल चळवळीचा दूर सहभाग नव्हता. त्यामुळे कुठे आहे क? एक नंबर 2 मध्ये आहे आणि एक कुठे आहे? नंबर 4 मध्ये आहे. त्यामुळे मी 2 ऑप्शन कट करणार. 2 आणि 4 हे ऑप्शन कट करणार आणि उरणार काय? नंबर 1 आणि नंबर 3. आता मग मला कन्फ्युजन होईल परत, कारण स्वराज्य म्हटलं तर माझ्यासमोर लोकमान्य टिळक उभे राहतात. बरोबर? कोण राहतात? लोकमान्य टिळक. परंतु मग मी विचार करतो की होम रूल चळवळ ही फक्त काही एकट्या लोकमान्य टिळकांची नव्हती. ती कोणाची होती? ॲनी बेझंटची सुद्धा होती. आणि टिळकांचे जे वृत्तपत्र आहे ते मी वाचलेले आहेत. काय? केसरी आणि मराठा, ज्याच्यावरून त्यांचे वाद झाले होते. स्वराज्य नावाचं वृत्तपत्र त्यांनी काढलंच नाही. मग माझ्यासमोर ड हा ऑप्शन सुद्धा कट होतो. त्यामुळे उरलं उत्तर काय? अ आणि ब. बघा मित्रांनो, कमी अभ्यासातून सुद्धा मी या योग्य उत्तरापर्यंत पोहोचू शकतो. दुसरा प्रश्न असाच आहे बघा, वृत्तपत्रांच्या स्वातंत्र्यावर गदा आणणारा भारतीय भाषा वृत्तपत्र कायदा 1878 कोणी मंजूर केला? खूप महत्त्वाचा मुद्दा आहे हा. पहिला, लॉर्ड रिपन, लॉर्ड लिटन, लॉर्ड कर्झन, लॉर्ड डफरिन. विद्यार्थी मित्रांनो, थोडं मागे जाऊ आपण, बघूया सिलेबसमध्ये तुम्हाला गव्हर्नर जनरल आणि व्हॉइसरॉय आहे की नाही. हो आहे. आणि गव्हर्नर जनरल आणि व्हॉइसरॉयवर परीक्षेमध्ये प्रश्न आला की नाही? हो, आलाय. मग हा कशावर प्रश्न आहे? पहिली गोष्ट, गव्हर्नर जनरल आणि व्हॉइसरॉय या टॉपिकवर हा प्रश्न आहे. मग या टॉपिकवर प्रश्न आहे म्हणजे या गव्हर्नर जनरल बद्दल आपल्याला माहिती पाहिजे.
बरं, या गव्हर्नर जनरल बद्दल तर माहिती असावीच, परंतु प्रश्न बी काय विचारला, गव्हर्नर जनरल प्लस वृत्तपत्र. आला प्रश्न कुठे, वृत्तपत्राच्या संदर्भात. अजून एक प्रश्न विचारण्यात आला, भारतीय भाषा वृत्तपत्र कायदा 1878 कोणी आणला. म्हणजे आपल्याला हा कायदा माहीत पाहिजे. सगळ्यात पहिले उत्तर कोणाला येतं आहे, रिपन, लिटन, कर्जन, डफरिन. कोणी आणलाय, कोण सांगू शकते. लिटननी आणला होता, लॉर्ड लिटन. म्हणजे परीक्षेमध्ये जर तुम्हाला असं काही विचारण्यात आलंय की हा जो काला भारतीय भाषा वृत्तपत्र कायदा कोणी आणला, तर उत्तर लिटन आहे. आता बघा, आपण थोडं या कायद्याबद्दल बोलू. आज न्यूजपेपर येत असतील, तुम्ही वाचत असाल, लोकसत्ता, द हिंदू. MPSCचे विद्यार्थी, UPSCचे विद्यार्थी सगळ्यात जास्त हे वाचतात, लोकसत्ता, सकाळ, लोकमत. आता हा पेपर छापत असताना पूर्वीच्या काळात या लिटननी कुठला कायदा आणला बघा, देशी वृत्तपत्र कायदा असं म्हणतात ॲक्च्युली त्याला, की भारतीय लोकांना पेपर छापायच्या आधी तो आमच्याकडून चेक करून घ्यावा लागेल. नंबर 1. जर त्यामध्ये ब्रिटिशांच्या विरोधात काही जर लिहिलेलं असेल तर ते छापता येणार नाही, आणि ब्रिटिश जसं म्हणतील तसं छापावं लागेल. म्हणजे वृत्तपत्रांची गळचेपी करणारा हा कायदा होता, आणि हा कायदा आणला होता लॉर्ड लिटननी. म्हणजे आपल्याला लॉर्ड लिटन बद्दल इन्फॉर्मेशन असावी. लिटनच्या संदर्भ, म्हणजे लिटन एवढा क्रूर होता, परंतु तरीसुद्धा एक चांगलं काम असं होतं की याच्या कालखंडामध्ये जेव्हा दुष्काळ पडले होते तेव्हा लिटननी दुष्काळ निवारणासाठी एक आयोग नेमला होता, रिचर्ड स्ट्रॅचीच्या नेतृत्वाखाली. म्हणजे लिटनचे काही कामंसुद्धा आहे. याच्याच कालखंडामध्ये 1877 1 जानेवारीला ब्रिटनच्या राणी व्हिक्टोरियाला कैसर-ए-हिंद ही पदवी दिली होती, सगळ्यात महत्त्वाचं. परंतु यांनी वृत्तपत्रांची मुस्कटदाबी केली. 1878 शस्त्रबंदी जो कायदा आहे, आर्म्स ॲक्ट 1878, हा सुद्धा यांनी त्यामध्ये मंजूर केला. याच्या संदर्भातली अजून एक महत्त्वाची घटना आहे, स्टॅच्युटरी सिव्हिल सर्व्हिसेसची वयोमर्यादा याने 21 वरून 19 केली होती. म्हणजे याच्या संदर्भातली ही सुद्धा एक महत्त्वाची आहे. यांनी मिठाच्या व्यापारावर जाचक कर सुद्धा लावले होते लिटनच्या संदर्भामध्ये. म्हणजे जर आपण एक व्हॉइसरॉय जर व्यवस्थित केला तर आपला भारतीय भाषा वृत्तपत्र कायदा जो आहे तो सुद्धा लक्षात राहू शकतो. आता दुसरी एक पद्धत तुम्हाला मी अजून एक सांगतो. इतिहासामध्ये सिलेबस कसा कव्हर करायचा. प्रश्न कशावर आला, वृत्तपत्राच्या स्वातंत्र्यावर गदा आणणारा भारतीय वृत्तपत्र कायदा. प्रश्न वृत्तपत्रावर आहे आणि ऑप्शनमध्ये गव्हर्नर जनरल व्हॉइसरॉय दिले. एका ठिकाणी 2 गोष्टी क्रिएट होतात, कव्हर होतात. आता जर तुमचा गव्हर्नर जनरल हा टॉपिक जर व्यवस्थित असेल तर तुमच्या लक्षात येईल की लॉर्ड रिपन सुद्धा तुमच्या लक्षात असावं. याला वृत्तपत्राचा मुक्तिदाता असं सुद्धा म्हणतात. आणि लिटननी टाकलेली जी बंदी होती ती रिपननी उठवली. दुसरा एक प्रश्न तुमचा अजून लक्षात येऊ शकतो, जर मी तुम्हाला असे 4 गव्हर्नर जनरल दिले आणि म्हटले यांना योग्य कालानुक्रमे लावा, की आधी कोण होता, नंबर 1 कोण, नंबर 2, नंबर 3, नंबर 4, तर तुमच्या लक्षात येईल अरे लिटननी वृत्तपत्रावर बंदी आणली होती, रिपन नंतर आला आणि त्यांनी उठवली. म्हणजे 2 नंबरवाला जो आहे तो 1 नंबर आहे आणि 1 नंबरवाला 2 नंबर आहे. मित्रांनो लक्षात ठेवा, असेंडिंग डिसेंडिंग ऑर्डरमध्ये सुद्धा तुम्हाला या प्रश्नाला तयार करता येतं. लॉर्ड रिपनच्या संदर्भात काय सांगितलं मी, हा जो कायदा आहे हा कायद्याची जी बंदी होती ती यांनी उठवली. याला स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक सुद्धा म्हणतात. आज जे तुम्ही बघता त्रिस्तरीय पंचायत राज व्यवस्था, जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायत, ही जी व्यवस्था आहे ही लॉर्ड रिपननी आणली. त्यामुळे रिपन संदर्भात तुम्हाला तयारी करायची. 1904 लॉर्ड कर्झन, खूप महत्त्वाची घटना. कर्झन म्हटलं की आपल्यासमोर काय येतं, बंगालची फाळणी. कर्झन म्हटलं की चांगल्या गोष्टी सुद्धा येतात आणि वाईट गोष्टी येतात, पण आपण वाईट गोष्टी जास्त लक्षात ठेवतो. काय, त्यांनी बंगालची फाळणी केली. आकाराने मोठा असणारा बंगाल प्रांत, हा प्रांत आपल्याला चालवणं कठीण जातं, म्हणून त्यांनी काय केलं, त्याची फाळणी केली. मूळ त्याचा उद्देश काय होता, हिंदू आणि मुस्लिमांमध्ये फूट पाडणे, मूळ उद्देश हा होता. पण दाखवताना काय दाखवलं, प्रशासकीय सोयीसाठी आम्ही बंगालची फाळणी करतोय. पण चांगल्या घटनाही केल्या या माणसांनी. काय, सहकारी पतपेढी कायदा यांनी काढला, बरेचसे चांगले कायदे यांनी काढले. लॉर्ड डफरिन माहितीच असेल तुम्हाला, राणीच्या जाहीरनाम्याच्या वेळेस 1885ला जेव्हा काँग्रेसची स्थापना झाली तेव्हा हे भारताचे गव्हर्नर जनरल होते. बघा, वृत्तपत्रावर प्रश्न विचारला परंतु व्हॉइसरॉय आणि गव्हर्नर जनरल सुद्धा आपले लक्षात राहतात. विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न खूप महत्त्वाचे आहे.
तिसऱ्या मुद्द्याकडे आपण जाऊया. इतिहासाचा अभ्यास करत असताना तुम्हाला शालेय क्रमिक पुस्तकांचा अभ्यास करायचा आहे. सगळ्यात लक्षात घ्या महत्वाचा मुद्दा, शालेय क्रमिक पुस्तकांचा अभ्यास खूप महत्वाचा आहे. आजकाल मुलांचा या शालेय क्रमिक पुस्तकांवर असणारा भर कमी आहे आणि मार्केटमध्ये जे लेखकांचे पुस्तक आहे तुम्ही त्याला जास्त बघता. मी काय म्हटलंय, महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक मंडळाची 5वी ते 12वी पर्यंतची इतिहासाची पुस्तके वाचून काढा. तुम्ही म्हणणार सर सिलेबस तर हा इतिहासाचा आहे, आधुनिक भारताचा इतिहास विचारलेला आहे आणि तुम्ही जास्तीत जास्त कसं काय तुम्ही हे लॉजिक नाही कळालं. तर बघा, तुम्हाला महाराष्ट्र राज्याची पुस्तकं महत्त्वाची आहेत 5वी ते 12वी पर्यंतची. पूर्व परीक्षेला तर कामं येईलच, मुख्य परीक्षेला सुद्धा कामात येईल. त्याचबरोबर NCERTची क्रमिक पुस्तकं सुद्धा तुम्ही वाचायला पाहिजे. चौथा एक मुद्दा, दर्जेदार लेखकांच्या पुस्तकांचा अभ्यास करा. कोणतेच, मला बरेचसे विद्यार्थी विचारतात, फोन करतात, सर कोणते पुस्तक वाचायला पाहिजे. बघा, मी पुस्तकांची यादी दिलेली आहे. बिपिन चंद्रा अतिशय चांगला, इंडिया स्ट्रगल फॉर इंडिपेंडन्स सगळ्यात महत्त्वाचं पुस्तक आहे. मॉडर्न इंडिया हे सुद्धा खूप छान पुस्तक आहे. इंडिया सिन्स इंडिपेंडन्स, इंडिया अर्ली इंडिया हे सुद्धा बिपिन चंद्रांचे पुस्तक आहे. पण तुम्ही राज्यसेवेच्यासाठी जे पुस्तक तुम्हाला रेफर करायचं आहे सगळ्यात महत्त्वाचं इंडिया स्ट्रगल फॉर इंडिपेंडन्स. जयसिंगराव पवारांचं सुद्धा पुस्तक चांगलं आहे. हिंदुस्थानच्या स्वातंत्र्य चळवळीचा इतिहास ते पुस्तक सुद्धा चांगलं आहे, तुम्ही ते रेफर करू शकता. ग्रोव्हर आहे, बेल्लेकर आहे, कठारे आहे, यांचे पुस्तकं सुद्धा खूप महत्त्वाचे आहेत. मित्रांनो, कमी पुस्तकं जास्तीत जास्त वेळ वाचणे म्हणजे पोस्ट काढणे. तुम्हाला काय करायचं आहे, कमी पुस्तकं जास्तीत जास्त वेळ वाचायचं आहे. एक पुस्तक 10 वेळा वाचणे आणि 10 पुस्तक एकदा वाचणे, कुठलं चांगलं आहे? 10 वेळा वाचणे एक पुस्तक की 10 पुस्तकं वेगवेगळे एकदाच वाचणे? एक पुस्तक 10 वेळा वाचणे हे कधीही चांगलं आहे. त्यामुळे या लेखकांचे पुस्तक तुम्ही घ्यावे. आता तुमचा अभ्यास झाला आहे, ठीक आहे, असं आपण गृहीत धरू की बाबा माझा अभ्यास झाला आहे. कसं कळेल तुम्हाला इतिहासाचा तुमचा अभ्यास झाला? जास्तीत जास्त सराव पेपर. लक्षात घ्या, जास्तीत जास्त सराव पेपर. जेवढी जास्त टेस्ट पेपर तुम्ही सॉल्व्ह करणार तुम्हाला कळेल. जसं आता मी 2 प्रश्न घेतले होते, एक छोटा टॉपिक घेतला होता मी वृत्तपत्र आणि त्याच्यावर मी प्रश्न घेतले. आता इथे कसं आहे, निगेटिव्ह मार्किंग आहे. निगेटिव्ह मार्किंग आहे. 15 प्रश्न परीक्षेमध्ये पूर्व परीक्षेला विचारले जातात आणि 15 पैकी समजा माझे 9 बरोबर आले. किती बरोबर आले? 9. मी अटेम्प्ट केले 15चे 15. 15 पैकी 9 बरोबर आले आणि 6 माझे चुकले. जर निगेटिव्ह मार्किंग नसती तर मला 15 पैकी 9 मिळाले असते. परंतु निगेटिव्ह मार्किंग असल्यामुळे मला 9 बरोबर येऊन सुद्धा मला 7च मिळाले. का? कारण राज्यसेवेची निगेटिव्ह मार्किंग 1/3 आहे. 6 चुकले म्हणजे माझे 2 कमी झाले. 6 डिवायडेड बाय 2, 3. 6 डिवायडेड बाय 3 म्हणजे किती? 2. 9 मधून 2 गेले, किती राहिले? 7. माझा स्कोअर कमी झाला. त्यामुळे जास्तीत जास्त सराव पेपर. सराव पेपरचे 2 फायदे. नंबर 1 ॲक्युरेसी, सगळ्यात महत्त्वाचं ॲक्युरेसी. 2 स्पीड, पेपर हा वेळेत कव्हर व्हायला पाहिजे. राज्यसेवेच्या पूर्वपरीक्षेला तरी वेळ मिळतो GSला. GS 2 तासाचा आहे आणि CSAT 2 तासाचा आहे. CSATला वेळ नाही पुरत, परंतु GSला वेळ पुरतो. कंबाईनच्या पूर्वपरीक्षेला वेळ नाही पुरत. आता गंमत बघा कशी आहे, म्हणजे हे लॉजिक मला अजूनही नाही कळालं. राज्यसेवेच्या पेपरला 100 प्रश्न आहे 2 तास आणि कंबाईनच्या पेपरला सुद्धा 100 प्रश्न आहे 1 तास. तुमच्या लक्षात येत आहे का? इथे 100 प्रश्न आहे 2 तास राज्यसेवेला आणि PSI STIला सुद्धा 100 प्रश्न आहे, परंतु वेळ किती दिलाय? 1च तास. बरं, त्या पेपरमध्ये CSAT सुद्धा येतं. PSI STIच्या पेपरमध्ये CSAT म्हणजे काय? गणित बुद्धिमत्तेचे 15 प्रश्न आहेत. म्हणजे तिथे जास्त वेळ द्यायला पाहिजे, तिथे कमी वेळ दिला. आणि इथे राज्यसेवेच्या पहिल्या पेपरमध्ये गणित बुद्धिमत्ता काही नसतं, तरी सुद्धा वेळ जास्त दिला. MPSC म्हणावं, आपण काय बोलावं त्याच्याबद्दल. MPSCचं लॉजिक आहे. त्यामुळे आपल्याला ती परीक्षा पास होण्यासाठी जास्तीत जास्त सराव पेपर द्यायचे आहेत. मार्केटमध्ये खूप सारे लेखकांचे पेपर आहे. अनअकॅडमीच्या लाईव्ह प्लॅटफॉर्मवर तुम्हाला खूप सारे पेपर मिळणार आहे. इथे सगळंच मिळतं. एकदा का तुम्ही अनअकॅडमी जॉईन केली की तुम्हाला कुठेही बाहेर जायचं काम नाही. लाईव्ह लेक्चर्सही इथे आहेत.
टेस्ट पेपर सुद्धा इथे आहे. सिलेबसचं पूर्ण बिलकुल चोथा काढलेला आहे. म्हणजे डिटेलमध्ये सिलेबस सुद्धा तुम्हाला इथे समजून सांगितला जातो, शिकवला जातो. तुमचे डाऊट्स क्लिअरिंग सेशन्स इथे आहेत. इंटरव्ह्यू पासून सगळे प्रिपरेशन इथे आहे. त्यामुळे जर जास्तीत जास्त सराव पेपर पाहिजे असेल तर मी आहेच तुमच्यासोबत. अनअकॅडमीचे खूप सारे एज्युकेटर्स तुमच्यासोबत आहेत. जेवढा जास्त बरं सराव पेपर द्यायचा कशाला ते महत्त्वाचं लक्षात घ्या. उगीच सचिन सर छान शिकवतात म्हणून मी हेच लेक्चर करतो अशातला भाग नाही. तुमचा फायदा बघायचा. फायदा काय? सराव पेपर. सरावाचे 2 फायदे, एक स्पीड, नंबर 2 ॲक्युरेसी. हे जर 2 आले तर मित्रांनो तुमची जी प्रिलिम आहे ती क्रॅक झाल्याशिवाय राहणार नाही. बरेच मुलं पेपर झाल्यानंतर म्हणतात सर हे राहिलं ते राहिलं. हो, राहणारच आहे, कारण तू प्रॅक्टिसच केली नाही. प्रॅक्टिस मॅक्स मॅन परफेक्ट. विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा लक्षात घ्या, जास्तीत जास्त सराव. आणि त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल? तुमच्या स्वतःच्या हस्ताक्षरातील काढलेल्या नोट्स, हाही महत्त्वाचा मुद्दा आहे. अभ्यास करत असताना तुमच्या नोट्स काढा. उदाहरणार्थ तुम्ही बिपिन चंद्राचं इंडिया स्ट्रगल फॉर इंडिपेंडन्स वाचताय आणि इंडिया स्ट्रगल फॉर इंडिपेंडन्स वाचत असताना त्यातली एक कन्सेप्ट घेऊ आपण, एक छोटी कन्सेप्ट घेऊ की भारतीय राष्ट्रीय काँग्रेसला सेफ्टी वॉल असं खालीलपैकी कोणी म्हटलं? लक्षात घ्या, प्रश्न काय विचारला? भारतीय राष्ट्रीय काँग्रेसला सेफ्टी वॉल असं खालीलपैकी कोणी म्हटलं? हे कोणत्या पुस्तकात सापडते हो? ॲज इट इज स्टेटमेंट सेफ्टी वॉल असा जसाचा तसा उल्लेख बिपिन चंद्राच्या पुस्तकामध्ये आहे. हे म्हटलं होतं ॲलन ॲक्टोवियन ह्यूम. आता भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापनेमागचा मूळ सूत्रधार, संस्थापक ज्याला आपण म्हणू, फाउंडर ज्याला म्हणतो म्हणजे ह्यूम. आणि ह्यूम हा ब्रिटिशांप्रती लॉयल होता, प्रामाणिक होता. त्याला असं वाटायचं म्हणून की ब्रिटिशांची सत्ता ही भारतामध्ये जास्तीत जास्त कालखंड राहिली पाहिजे, ब्रिटिश इथे टिकले पाहिजे. त्यासाठी त्यांनी काय केलं, 1857ची घटना परत होऊ नये तसा हल्ला, तो 1857चा हल्ला अचानक झालेला आहे म्हणून त्याला 1857चा उठाव असं म्हणतात, कारण तो अचानक झाला. म्हणजे बघा काय आहेत त्या 2 कन्सेप्ट, एक क्रांती आणि उत्क्रांती. क्रांती म्हणजे काय? अचानक होणारा बदल. आणि उत्क्रांती म्हणजे काय? हळूहळू होणारा बदल. 1857चा उठाव ही क्रांती होती की उत्क्रांती होती? क्रांती होती. राईज ऑफ 1857 इतिहासातला प्रसिद्ध मुद्दा. तसा उठाव हा अचानक होऊ नये त्याच्यासाठी भारतीयांच्या मनामध्ये असलेला असंतोष हा टप्प्याटप्प्यात आपल्याला कळावा, यासाठी 1885मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, इंडियन नॅशनल काँग्रेसची स्थापना करण्यात आली. आणि ती सेफ्टी वॉल आहे. भारतीय लोकांचा असंतोष काय, त्यांच्या डिमांड असतील त्यांनी त्या काँग्रेसला सांगाव्या आणि काँग्रेस जी आहे ती ब्रिटिशांना सांगेल. आणि ही भारतीय राष्ट्रीय काँग्रेस ब्रिटिशांसाठी सेफ्टी वॉल म्हणून काम करेल असं कोणी म्हटलं? ॲलन ॲक्टोवियन ह्यूमने म्हटलंय मित्रांनो. त्यामुळे बिपिन चंद्राच्या पुस्तकामध्ये हे आपल्याला माहिती मिळेल. मग आपण काय करायचं? तो जो महत्त्वाचा मुद्दा दिसतो तो स्वतःच्या हस्ताक्षरामध्ये आपल्या नोटबुकमध्ये लिहून काढावा. 10 वेळा वाचण्यापेक्षा एकदा लिहिणं कधीही चांगलं. काय मत आहे तुमचं? 10 वेळा वाचण्यापेक्षा एकदा लिहिणं कधीही चांगलं. त्यामुळे तुम्हाला लिहावं लागेल. स्वतःच्या हस्ताक्षरामध्ये काढलेल्या नोट्स तुम्हाला लिहायच्या आहेत. हे जे महत्त्वाचे मी जे सांगितले, स्टेट बोर्डचे पुस्तक आहे 5वी ते 12वी पर्यंतची, NCERTची आहेत किंवा बिपिन चंद्र, जयसिंगराव पवार, गोवार, बेल्लेकर, कठारेंचे जे आहेत यांचे स्वतःच्या हस्ताक्षरातले नोट्स असाव्या. पण कंडिशन अप्लाय, आता परीक्षा आहे पुढच्या महिन्यात 13 सप्टेंबरला. त्यामुळे सध्या हा मुद्दा करू नका. जे विद्यार्थी 2021च्या एक्झामची प्रिपरेशन करताय त्यांनी मात्र आतापासून स्वतःच्या हस्ताक्षरातील ह्या नोट्स काढाव्याच. तुमच्या लक्षात येते मी काय बोलतोय? एकदा रिपीट करतो आपण काय काय घेतलोय. सगळ्यात महत्त्वाचे हे 6 मुद्दे. अभ्यासक्रमाची व्याप्ती आणि ओळख आपण आजच्या लेक्चर्समध्ये बघितली. मागील वर्षीच्या प्रश्नपत्रिकांचा सखोल अभ्यास हा सुद्धा आपण मुद्दा बघितला. शालेय पुस्तकांचा अभ्यास आणि दर्जेदार लेखकांच्या पुस्तकांचा अभ्यास याच्यावर सुद्धा आपण चर्चा केली. हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. 5वा जास्तीत जास्त सराव पेपर आणि स्वतःच्या हस्ताक्षरातील नोट्स खूप महत्त्वाचा आहे. मित्रांनो, अभ्यासक्रमाची व्याप्ती, सिलेबस खूप मोठा आहे. तो कसा करायचा आपण त्याच्यावर चर्चा केली, डिटेलमध्ये चर्चा केली. पूर्ण सिलेबस जवळपास मी घेतला आहे तुमचा. मागील वर्षीच्या प्रश्नपत्रिका त्यातले मी फक्त 2च प्रश्न इथे घेऊ शकलो तुमच्यासाठी वेळेच्या अभावामुळे. वेळ कमी आहे आपल्याकडे. त्यामध्ये
आपण 2 प्रश्न घेतले, पण त्या 2 प्रश्नांमध्ये आपण पूर्ण उहापोह केला त्याचा, की या प्रश्नाच्या संदर्भामध्ये आपण अभ्यास कसा करायला पाहिजे, तो सुद्धा आपण टॉपिक इथे डिस्कस केला. शालेय पुस्तकांचा अभ्यास मी तुम्हाला सांगितले कुठले पुस्तक वाचायला पाहिजे, त्यामुळे आता तुमच्या डोक्यात डाऊट नाही पाहिजे. डाऊट असेल तर तुम्ही मला कमेंट्समध्ये विचारू शकता की नेमके कुठले पुस्तकं वापरायचे. मी सगळे इन्फॉर्मेशन तुम्हाला इथे दिलेली आहे. लेखकांचे नावंसुद्धा मी तुम्हाला दिलेले आहे. कमी पुस्तकं जास्त वेळ वाचायचे आहेत. 100 पुस्तकं वाचल्यापेक्षा 3-4च चांगली पुस्तकं वाचा, पण मनापासून वाचा. त्याचबरोबर जास्तीत जास्त सराव पेपर कसा जास्तीत जास्त तुमचा अभ्यास व्हायला पाहिजे हे सुद्धा मी इन्फॉर्मेशन इथे दिलेली आहे. स्वतःच्या हस्ताक्षरातील नोट्ससुद्धा तुम्ही करायला पाहिजे, हे सुद्धा महत्त्वाचं आहे. इतिहासामध्ये तुम्हाला काय अडचण आली मला विचारा. आता सगळी इन्फॉर्मेशन तुमच्या हातात आहे. तर चला मग, लेट्स क्रॅक महाराष्ट्र एक्झाम. तुम्ही ह्या एक्झाम्स तुम्हाला कंडक्ट करायच्या आहेत, पास व्हायच्या आहेत. कंडक्ट नाही करायच्या, पास व्हायच्या आहेत. त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, अनअकॅडमी या भारतातल्या सगळ्यात मोठ्या लाईव्ह प्लॅटफॉर्मवर जायचं आहे. तिथे सचिन अतकरे या नावाला तुम्हाला सर्च करायचं आहे. त्याला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका. जर तुम्ही तिथे माझा कोड वापरला SRA1 तर तुम्हाला फीजमध्ये सुद्धा खूप सारं डिस्काउंट मिळेल. अच्छा, हाऊ टू क्रॅक MPSC हिस्ट्री सब्जेक्टच्या संदर्भामध्ये जे लेक्चर्स आपण घेतलं त्याचा फीडबॅक तुम्ही मला अवश्य कळवा. या संदर्भात तुम्हाला कुठलीही अडचण आली तर मी तुमच्या सोबत आहे. तुमच्या कुठल्याही अडचणीसाठी मी तुमच्या 100% सोबत आहे. इतिहासामध्ये सण, सणावळ्या, घटना, आयोग कशा लक्षात ठेवायच्या ही सगळी इन्फॉर्मेशन मी तुम्हाला पुढच्या लेक्चर्समध्ये देईल. आणि तुम्ही हे जे लेक्चर्स माझं जे ऐकलं खूप शांततेत, त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे. तुमचे काही प्रश्न आले तुम्ही माझ्या ब्लॉगवर जाऊन तुम्ही मला टाकू शकता, अनअकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर. ठीक आहे, काही प्रश्न असतील तर तुम्ही मला तिथे विचारू शकता. धन्यवाद.